गणेश नाईक आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे या दोघांमधला राजकीय संघर्ष काहीसं वैर हे आपल्या सगळ्यांना सर्वश्रुत आहे, माहिती आहे। मात्र हा संघर्ष पुन्हा एकदा उफाळून आलाय आणि याचं निमित्त ठरलंय ते म्हणजे नवी मुंबईमधली क्लस्टरची योजना। वनमंत्री गणेश नाईकांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावरती क्लस्टर धोरणावरती थेट आक्षेप घेतला। नवी मुंबईमधल्या अति धोकादायक नसलेल्या इमारतींचा या योजनेमध्ये समावेश केला जात असल्याची टीका त्यांनी केली आहे। गणेश नाईक याच्या नादाला लागाल तर त्याला त्याची जागा नीट ठेवू देणार नाही असं वक्तव्य करत त्यांनी अप्रत्यक्षपणे एकनाथ शिंदे यांना इशाराच दिलेला आहे। महायुती सरकारमध्ये दोन्ही नेते एकाच आघाडीमध्ये असले तरी नवी मुंबईमधील राजकीय वर्चस्व, स्थानिक विकासाचे प्रश्न आणि निर्णय प्रक्रियेवरून यापूर्वी देखील मतभेदांची चर्चा होत आली आहे। त्यामुळे क्लस्टर योजनेवरील हा वाद केवळ धोरणात्मक मतभेद आहे की महायुतीमधला अंतर्गत संघर्षाचा नवीन अध्याय आहे, याकडे राजकीय वर्तुळाचं लक्ष लागलेलं आहे। क्लस्टर डेव्हलपमेंटचा फॅड उभं करण्याचा प्रयत्न चाललेला आहे। जर का तो युनिफाईड डीसीआर जर पूर्ण लावला गेला ना तर या सेक्टर 9 मध्ये वगैरे तुम्हाला गाड्या सोडा, मोटरसायकल सोडा, फुटपाथवरून रस्त्यावरून जाताना धक्के मारून जायला लागेल। हे आज गणेश नाईक बोलतो। गणेश नाईकच्या नादाला लागला ना त्याला त्याची जागा नीट ठेवू देणार नाही, हा इशारा आहे। बघा, गणेश नाईक दरवेळेला काहीतरी बडबड करत असतो। ना त्यांना पक्षामध्ये वजन आहे, ना त्यांना कोणी विचारत आहे। एकनाथ शिंदे साहेबांनी त्यांच्या जिल्ह्यामध्ये काय करावं या बाबतीमध्ये ते सक्षम आहेत आणि त्यांचं आणि देवेंद्र फडणवीसांचं सख्य सगळ्याला माहिती आहे। म्हणून इतरांनी काय कॉमेंट्स केल्या त्याच्याकडे आम्ही लक्ष सुद्धा देतो।